नमस्कार मित्रांनो. लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंगला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या 3 दिवसांपासून भारतीच्या पोटात दुखत होते. तिने सुरुवातीला गॅस्ट्रोचा त्रास होत असल्याचे समजून दुर्लक्ष केले होते. आता भारतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून लवकरच तिच्यावर शस्त्रक्रियाही केली जाणार आहे. भारतीने एका व्हिडिओद्वारे तिच्या प्रकृतीची माहिती चाहत्यांना दिली आहे. ती म्हणाली, मला गेल्या 3 दिवसांपासून खूप त्रास होत आहे. मला आधी वाटलं की फूड पॉयझनिंग झालं असेल, पण हे दुखणं इतकं वाढलं की मला रुग्णालयात दाखल करावं लागलं. तेव्हा मला समजलं की माझ्या पित्ताशयाचे खडे झाले आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर तात्काळ शस्त्रक्रियाही करावी लागणार आहे, असे सांगण्यात आले होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार माझ्या पोटदुखीचा त्रास वाढत होता, त्यामुळे मला त्रास होत होता, असे भारतीने या व्हिडिओत सांगितले आहे. हे खडे काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली जात आहे. भारती सिंगची शस्त्रक्रिया ही कोकिलाबेन रुग्णालयात पार पडणार आहे. दरम्यान भारती सिंग सोबत तिचा पती हर्षही रुग्णालयात उपस्थित आहे. भारती ही पहिल्यांदाच तिचा मुलगा लक्ष्य शिवाय इतके दिवस राहिली आहे. ती या व्हिडिओत भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मित्रांनो, एस राजामौली पुन्हा एकदा बाहुबली घेऊन येत आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर नवीन मालिकेची घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. जिथे एस राजामौली यांनी बाहुबली द क्राउन ऑफ ब्लडची घोषणा केली आहे, त्यांनी सांगितले की ही एक अॅनिमेटेड मालिका असणार आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करत त्यांनी या अॅनिमेटेड सिरीजची घोषणा केली. आगीच्या धुरातून प्रकट होणारं बाहुबलीचे शीर्षक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. बाहुबली द क्राउन ऑफ ब्लड चा टीजर शेअर करत राजामौली यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की जेव्हा महेशमतीचे लोक त्याच्या नावाचा जप करतात, तेव्हा विश्वातील कोणतीही शक्ती त्याला परत येण्यापासून रोखू शकत नाही. मित्रांनो, बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अशातच त्यांनी एक पोस्ट शेअर केली असून त्यावेळी त्यांनी मुंबईच्या कोस्टल रोडची स्तुती केली आहे. अमिताभ यांनी ट्विटरवर म्हणजेच आताच्या एक्स अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टवरून सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. अमिताभ यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर भाजप महाराष्ट्राकडून त्यांना रिप्लाय देण्यात आला. धन्यवाद अमिताभ बच्चनजी. देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मुंबईकरांचा प्रवास वेगवान होतोय, हीच मोदींची गॅरंटी. दरम्यान भाजप महाराष्ट्राचे हे ट्विट पाहिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी भाजपचा हा दावा खोडून काढत कोस्टल रोडचं काम सुरू असतानाची घटना सांगत काही फोटो देखील शेअर केले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोस्टल रोडचं काम किती वेगानं सुरू होतं हे त्यांनी सांगितलं. तर पुढे यात भाजपचं काही योगदान नाही असं देखील ते म्हणाले. मित्रांनो, हंसल मेहता सध्या गांधी या वेब सिरीजवर काम करत आहेत. गुरुवारी हॅरी पॉटर सिरीज फेम अभिनेता टॉम फेल्टन यात सामील झाला आहे. हॅरी पॉटर सिरीजमध्ये टॉमने ड्रॅको मॉल्फॉयची भूमिका साकारली होती. हा त्याचा पहिला इंडियन प्रोजेक्ट आहे. हंसलने या मालिकेत टॉम आणि 8 आंतरराष्ट्रीय कलाकार लिबी मे, मॉली राईट, राल्फ एडेनी, जेम्स मरे, लिंडन अलेक्झांडर, जोनो डेव्हिस, सायमन लेनन यांना देखील कास्ट केले आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली. या सिरीजमध्ये स्कॅम 1992 फेम अभिनेता प्रतीक गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. ही सिरीज इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांच्या गांधी बिफोर इंडिया आणि गांधी द इयर दॅट चेंज द वर्ल्ड या 2 पुस्तकांवर आधारित आहे. या मालिकेत गांधींच्या बालपणापासून ते राष्ट्रपिता होण्यापर्यंतची कथा दाखवण्यात येणार आहे. निर्मात्याचे शूटिंग गुजरात, दक्षिण आफ्रिका आणि युके मध्ये करत आहेत. यानंतर बघूया पुढील अपडेट. कांतारा 2 बद्दल चाहते खूप उत्सुक आहेत आणि आता या चित्रपटाच्या सेटशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आली आहे. 20 दिवसांच्या शेड्यूलसह चित्रपटाचे शूटिंग एका आठवड्यात सुरू होणार आहे. या शेड्यूलमध्ये टीम जंगलातील महत्त्वाच्या भागांची शूटिंग करणार आहे. कांतारा 2 चित्रपटासाठी 200 बाय 200 फुटांचा मोठा सेट तयार करण्यात आला आहे. एवढेच नाही तर कुंदापुराच्या बांधकामासाठी मुंबई, बेंगळूर आणि हैदराबाद येथील 600 स्टंटमॅन आणि स्टंट मास्टर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर बघूया पुढील अपडेट. अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या हाताला दुखापत झाली आहे. यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. खुद्द अंकिताने ही माहिती आणि फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्यासोबत पती विकी जैनही दिसत आहे. गुरुवारी रात्री उशिरा अंकिताने इंस्टाग्रामवर काही छायाचित्रे शेअर केली, ज्यात तिचा उजवा हात जखमी झालेला दिसत आहे. या कठीण काळात पती विकीही तिच्यासोबत आहे. या फोटोसोबत अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, आजार बनत एकत्र. नुकतीच बातमी समोर आली आहे की अंकिताने करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर 3 चित्रपटाची ऑफर नाकारली आहे. मात्र अंकिताने ही अफवा खोटी असल्याचे म्हटले आहे. अंकिताच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर येत्या काही दिवसात ती आम्रपाली या वेब सिरीज मध्ये दिसणार आहे. यानंतर बघूया पुढील अपडेट. बुधवारी रात्री मुंबईतील कलिना विमानतळावर सलमान खान दिसला. तो त्याच्या अंगरक्षक शेरासोबत बुलेट प्रूफ कारमधून निघाला. सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील एका आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या केली आहे. या घटनेच्या वेळी सलमान लंडनमध्ये होता. त्याचे युकेच्या खासदाराने स्वागत केले आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारा आरोपी अनुज थापन पोलिसांच्या कोठडीत झालेल्या कथित आत्महत्येवर कुटुंबियांनी प्रश्न उपस्थित केले आहे. थापनचा भाऊ अभिषेक याने दावा केला की पोलिसांनी त्याची हत्या केली आहे. तो आत्महत्या करणारा नव्हता, आम्हाला न्याय हवा आहे. अनुजचे शवविच्छेदन मुंबई बाहेर करावे अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने अनुज आणि त्याच्या साथीदाराला 25 एप्रिल रोजी पंजाबमध्ये ताब्यात घेतले होते.
यानंतरची अपडेट आहे दीपिका पादुकोण बद्दल. मॉम टू बी दीपिका पादुकोण लवकरच रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन मध्ये दिसणार आहे आणि या टीम सिंघमने दीपिकासाठी फुलांचा गुच्छ पाठवला, ज्यावर अवर हिरो लेडी सिंघम असे लिहिले होते. याची एक झलक दीपिकाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. रोहितने अलीकडे सिंघम फ्रँचायझीमध्ये दीपिकाच्या सोलो चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाची शूटिंग पुढील वर्षापासून सुरू होणार आहे. दीपिका यात ऑफिसर शक्ती शेट्टीची भूमिका साकारणार आहे. मित्रांनो, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानने नुकतेच इंस्टाग्रामवर डेब्यूट केले आहे. अभिनेत्याची पहिली इंस्टाग्राम पोस्ट ब्रँड सहयोगी फोटोशूटशी संबंधित आहे. या अभिनेत्याला 24 तासात 6,71,000 लोकांनी फॉलो केले आहे. विशेष बाब म्हणजे इब्राहिमने इन्स्टा डेब्यू करताच त्याची रुमर्ड गर्लफ्रेंड पलक तिवारीला फॉलो करायला सुरुवात केली. तो जवळपास 45 लोकांना फॉलो करत आहे, ज्यात अभिनेत्री पलक तिवारी, सुहाना खान, आलिया भट्ट, खुशी कपूर आणि अनन्या पांडे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. कामाच्या आघाडीवर इब्राहिम लवकरच सरजमीन चित्रपटातून पदार्पण करणार आहे. करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. तर या होत्या फिल्मी जगतातील काही खास अपडेट्स. अशाच प्रकारच्या फिल्मी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.